कुसगाव ओढ्यात वाहून गेलेल्या तरुणाचा दुसऱ्या दिवशी शोध लागला नाही. प्रचंड प्रवाह आणि पावसामुळे बचाव कार्यात अडथळा. सुहेल शेख बेपत्ता. साळुंखे रेस्क्यू टीम आणि पोलिसांकडून अथक शोध, तरी सुहेल शेख सापडला नाही. काल 5 जुलै 2026 रोजी महाड तालुक्यातील टेमघर परिसरातील 5 तरुण कुसगाव गावाजवळील ओढ्यावर पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यानं सुहेल शेख हा तरुण पाण्यात वाहून गेला. घटना कळताच पोलीस प्रशासनानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि शोध मोहीम सुरू केली. मात्र रात्री अंधार झाल्यानं पहिल्या दिवशी शोधात अडचणी आल्या. आज 6 जुलै रोजी सकाळपासून पुन्हा मोहीम सुरू करण्यात आली. यासाठी प्रशासनानं खाजगी साळुंखे रेस्क्यू टीमला पाचारण केलं. पोलिसांनी रेस्क्यू टीमच्या जवानांनी जीव धोक्यात घालून पाण्याच्या जोरदार प्रवाहात आणि ओढ्याच्या आजूबाजूच्या परिसरात कसून शोध घेतला. मात्र दिवसभर पाऊस आणि ओढ्याला आलेला प्रचंड प्रवाह यामुळे शोध कार्यात मोठे अडथळे आले. अखेर संध्याकाळपर्यंत सुहेलचा कुठेही मागमूस लागला नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीनं अंधार पडल्यानं आजची शोध मोहीम तात्पुरती थांबवण्यात आली. पोलीस प्रशासन आणि रेस्क्यू टीमचं कार्य, या संपूर्ण बचाव कार्यात पोलीस प्रशासनानं दाखवलेली तत्परता आणि समन्वय कौतुकास्पद आहे. साळुंखे रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी देखील स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उतरून केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. त्यांच्या अथक मेहनतीमुळे परिसरातील नागरिकांना प्रशासनावर विश्वास वाटतोय. पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी सांगितलं की प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे आणि उद्या सकाळी पहाटेपासून पुन्हा एकदा शोध मोहीम सुरू करण्यात येईल. सुहेल लवकरात लवकर सापडावा यासाठी संपूर्ण परिसरात प्रार्थना केली जाते. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. एक तरुण बुडाला आहे कुसगाव हद्दीमध्ये रोड्यावरती. कालपासून आपण बचाव कार्य करताय, नेमकं काय प्रकार? अगदी बरोबर. काल 5 जुलै 2026ला सायंकाळी 5 ते 6 वाजण्याच्या सुमारास कुसगाव येथील ओढ्यामध्ये टेमघर या गावातील 4 ते 5 युवक पोहण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी पोहत असताना त्यांच्यापैकी एक जो युवक होता 19 वर्षाचा सुहेल सलीम शेख म्हणून, राहणार टेमघर, तालुका महाड, जिल्हा रायगड, हा त्या ओढ्याच्या प्रवाहामध्ये बुडाला. बुडाल्यानंतर तो वरती आला नाही. त्याच्यामुळे जे त्यासोबतचे युवक होते त्यांनी तत्काळ ग्रामस्थांशी संपर्क साधला. ग्रामस्थांनी पोलिसांना कळवलं. पोलीस तत्काळ त्या ठिकाणी रवाना झाले. पण रवाना होईपर्यंत 7:30चा वेळ झाला असल्याने, अंधार पडल्याने, पावसाचंही जोर जास्त असल्याने मदतकार्य त्या ठिकाणी किंवा रेस्क्यू ऑपरेशन करता आले नाही. NDRF टीम देखील त्याच वेळेस तिथे पोचली होती. आता NDRF टीमने देखील रात्र असल्याने व पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने त्या ठिकाणी मदतकार्य NDRFला देखील करता आले नाही. आज दिनांक 6 तारखेला सकाळी 8-8:30-9 वाजण्याच्या सुमारासच महाड MIDCचे एक पोलीस सब इन्स्पेक्टर, एक हवालदार आणि एक 3 ते 4 कर्मचारी आपण त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन्स करिता पाठवले होते. NDRFची जी टीम आहे ती पोलादपूर या ठिकाणी व्यस्त असल्याने आपण या ठिकाणी साळुंखे रेस्क्यू टीम महाडची यांना खाजगी रेस्क्यू टीमला पाचारण केले होते. या खाजगी रेस्क्यू टीमने त्या ठिकाणी कुसगाव येथील ओढ्याच्या पाण्यामध्ये हुकच्या पद्धतीने, दोरीच्या साहाय्याने पाण्याच्या जोरदार प्रवाहामध्ये उतरून मुलाचा शोध घेतला. त्याचप्रमाणे जीवरक्षक आहेत ते स्वतः पाण्यामध्ये उतरून मुलाच्या डोहात शोध घेत होते. मात्र त्या ठिकाणी जवळपास 500 ते 1000 मीटर अंतराचा जो परिसर आहे तो चेक करून गेला. मात्र त्या ठिकाणी कुठेही मुलाची डेड बॉडी किंवा मृतदेह मिळून आलेला नाही. रेस्क्यू टीमच्या जे तज्ज्ञ आहेत त्यांचं असं मत आहे की सदरची बॉडी जी आहे ती पुढे मुख्य नदीला, म्हणजे ओढा जो आहे तो सावित्री नदीला जाऊन मिळतो, तर त्या सावित्री नदीपर्यंतचा परिसर आपल्याला चेक करावा लागेल. त्या अनुषंगाने आम्ही दुपारी 2:30 ते 3 वाजण्याच्या सुमारास पोलीस पथकाचे 2 ट्रूप्स तयार केले. एक ओढ्याच्या डाव्या बाजूने आणि एक ओढ्याच्या उजव्या बाजूने. 2-2, 3-3 लोकं त्याच्यामध्ये दिली. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ आपण त्या रेस्क्यू टीम ज्या 2 नेमल्या त्याच्यामध्ये हे केले. त्यांनी सदरचा सर्व परिसर चेक करून बघितला मुख्य नदीपर्यंत. मात्र त्या ठिकाणी कुठेही मुलाचा मृतदेह मिळून आलेला नाही आहे. तर आता यापुढे आपण दासगावपर्यंत जे आहे, वीर दासगाव यापर्यंत नदीचा जो परिसर आहे, इथले स्थानिक मच्छीमार जे आहेत त्यांना आपण किंवा ते स्थानिक युवक आहेत की जे रेस्क्यूचं काम करतात त्यांना कळवलेलं आहे. त्या स्थानिक गावांमध्ये आपण मुलाचा फोटो वितरित केलेला आहे व ते मृतदेह कुठे मिळून आल्यास तात्काळ महाड MIDC पोलिसांना कळवण्याबाबत आपण सूचित केलेले आहे. आता सध्या परिस्थितीमध्ये रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलेले आहे. उद्या सकाळी पुन्हा नव्याने रेस्क्यू ऑपरेशन आपण त्याच्यामध्ये NDRFच्या मदतीने करत आहोत.